राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. नमः पार्वती पते, हर हर महादेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व भक्तवर्ग, महिला पुरुष यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजची ही नामविषयीची सेवा असेल ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करणार आहे. आज विशेष करून आजचा जो दिवस आहे तो म्हणजे गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे आज, आणि त्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या विषयी बोलण्याचा जे मला आज संधी मिळेल त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि महाराजांना अगदी साष्टांग दंडवत आहे की आज त्यांच्या कृपेने आज आपल्याला साळशेरंबे ग्रामी, जे माझं गाव आहे, आपल्या सगळ्यांचंच गाव, त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळाली. तर खरं पाहता की अनेक वर्ष, आता मला वाटतं किती वर्ष झाली पारायणाला? 44 वर्ष पारायणाला झाली. आता त्यातली जे 44 वर्ष असलेलं कोण आहे का पारायणाला बसलेलं? शक्यता कमी. अरे वा, टाळे वाजवा. त्यांचं काय नाव काय? वा वा वा, सुंदर. 44 वर्ष पारायण. वा, तुमचं वा वा, कौतुक आहे. अहो, हे परमभाग्य असल्याशिवाय तुम्हाला प्राप्त नाही झालं. परमार्थ हा काही भाग्याने येतो आणि परमार्थ प्रयत्नाने येतो. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जे नवीन लोक जॉईन झालेले आहेत त्यांच्या देखील प्रयत्नाला यश येतं. कारण हा जो उत्सव आहे किंवा हे जे पारायण चाललं आहे हे कशासाठी आहे नेमकं? तर भगवंताविषयी प्रेम मांडण्यासाठी आहे, त्याची आठवण सतत राहण्यासाठी आहे. आणि ती आठवण म्हणजे कशा रूपात राहील? भगवंत कलियुगामध्ये, तुम्हाला सांगतो, कलियुगामध्ये भगवंत हा फक्त त्याच्या नामामध्ये अडकतो, बाकी कशात अडकत नाही. हे पूजापाठ वगैरे जे आहे, यज्ञ याग, हे जे सगळं आहे ही त्याची आठवण होण्याला मदत करणार आहे. परत एकदा सांगतो, त्याची आठवण होण्यासाठी मदत करणार. पण भगवंताची भेट व्हावी असं ज्याला वाटतं मनापासून, त्याला भगवंताच्या नामाशिवाय कुठला पर्याय नाही. आता नाम वेगळ्या प्रकारचं आहे.
इथं जी मंडळी आहे ती ओम रामकृष्ण हरी जप आहे ना, रामकृष्ण हरी. मी गोंदवलेकर महाराजांचा असल्यामुळे मी श्रीराम जयराम जय जयराम हा जप म्हणणार. हा बीजमंत्र आहे. कोण अक्कलकोट स्वामींचा असेल, मागेही बोललो असेल, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जे दत्त महाराजांचे भक्त आहेत ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. किंवा गजानन महाराजांचे असतील तर गंग गणात बोते असा एक त्यांचा जप आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहे. कृष्ण भक्त आहेत त्यांसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र. तर आता या मंत्राला बीजमंत्र म्हणता गेलेला आहे. बीजमंत्राचा असा अर्थ आहे की हा मंत्र सतत घेतल्याने या मंत्र घेणाऱ्याला त्याची प्रचिती येते. कारण नाम घेतल्याची प्रचिती पाहिजे ना तुम्हाला. आणि महाराज म्हणतात, सद्गुरू म्हणतात आणि सर्व संत हेच सांगतात, सर्व संत नामाच्या ठिकाणी एकरूप आहेत. हे मी तुम्हाला सांगतो. गोंदवलेकर महाराज घ्या, अक्कलकोटचे स्वामी घ्या, गजानन महाराज घ्या, ही सर्व संत, समर्थ रामदास स्वामी घ्या, तुकाराम महाराज घ्या, ज्ञानेश्वर मौली घ्या, हे सर्व संतांचं तत्त्व एकच आहे की मनुष्याने भगवंताचं नाम घ्यावं, त्यातच त्याचं कल्याण आहे. आणि त्यासाठी एक मंत्र म्हणलेला आहे, कलियुगी नामची श्रेष्ठ. वाक्य पहा, कलियुगी नामची श्रेष्ठ, इतर साधनी बहुकष्ट. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की इतर कोणतीही साधनाला फार कष्ट आहेत माणसाला, आणि तेवढी कष्ट करण्याची ताकद आत्ताच्या काळात राहिलेली नाही आहे. कारण ज्या प्रकारचा आहार, व्यायाम, फिरणं हे सगळं जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण करत नाही. त्यामुळं काय होतं आहे, शरीर म्हणाल तेवढं साथ देत नाही. म्हणून आता तुम्ही पाहाल की दवाखाने भरलेले आहेत, अनेक प्रकारचे रोग, अनेक प्रकारचे आजार आहेत लोकांना. तर असं असताना देखील कोणती साधना फलदायी आहे हे ह्या संतांनी सांगितलं. तर कलियुगामध्ये फक्त नाम आणि नाम. कली संतोष परिषदमध्ये त्यास्वाद तेच सांगितलेलं आहे की रामनाम घेतल्याने तुमचं कल्याण आहे. रामनाम म्हणजे मी आता रामनाम आहे म्हणून सांगतोय, पण कोणतंही भगवंताचं नाम जे तुम्हाला गुरूंच्याकडनं आलेलं, सद्गुरूंच्याकडून. म्हणून पूर्वीच्या काळी गुरुमंत्राला, पूर्वीपासून आत्तापर्यंत गुरुमंत्राला फार महत्त्व आहे. आणि ज्याच्याकडे गुरुमंत्र नाही त्याला निगुऱ्या म्हणून पूर्वीच्याकडे शिवी असायची. काय म्हणजे निगुऱ्या? तर गुरुमंत्राला फार महत्त्व आहे. आता बाकी ठिकाणचे मला माहीत नाही, पण गोंदवल्याला अजून अनुग्रह घेण्याची सोय आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो, आत्ताचा काळ, काही लोक असं म्हणतात गुरु स्वतःहून तुम्हाला भेटायला येतो, तेवढी अवस्था आपल्या कोणाची नाही आहे. सत्य आहे ते सांगतो. गुरु तुम्हाला भेटायला येणं आत्ताच्या काळात अवघड आहे. का? याचं कारण असं आहे की आपण प्रपंचाचा आनंद घ्यायला बसलेलो आहेत सगळे लोक. सगळे, तुम्ही घ्या, मी घ्या, कोणी घ्या. तर काय होतं आहे की प्रपंचाची आवड जास्त असेल तर नामामध्ये गोडी येत नाही. आणि नाम हे इतकं गोड आहे, त्याच्यात गोडी आल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. म्हणून ते म्हणायचे, पेढाचं वर्णन किती करा, पेढा जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची चव कळत नाही. तसं नाम जितकं जास्त घेत नाही तोपर्यंत नामाचं महत्त्व कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणं, शहाणा तो धनी घेत असे. म्हणजे जो शहाणा आहे तो घेत राहील. तर काही करा. मी तुम्हाला सांगतो, या युगामध्ये संकल्पाला देखील फार महत्त्व आहे. काही संकल्प करा. कारण काय होतं, हे आठवड्याभर किती पारायण, 8 दिवस असतं ना, 7 दिवस पारायण होतं. आणि त्यानंतर काय होतं, आपल्याला याचा विसर पडतो. तिथं गडबड आहे सगळ्या, की आता आणि आपला देवाचा संबंध पुढच्या वर्षीच्या पारायणात. कृपा करून हे होता कामा नये, नाहीतर अनुभूती न येणार. हे मी तुम्हाला अगदी सत्य परमार्थातलं सांगतो. अगदी जर का तुम्ही नित्य हरिपाठ, नित्य नाम असेल तर तुमच्या मनाला आनंद मिळेल. आणि ह्या जगामध्ये प्रसन्न माणसाची किंमत फार मोठी आहे. जो माणूस प्रसन्न राहतो त्याच्याजवळ भगवंत राहतो. परत एकदा सांगतो, जो माणूस प्रसन्न आहे त्याच्याबरोबर सतत भगवंत. कारण भगवंताला प्रसन्नता आवडते. ज्याशी पाहिजे विमल ज्ञान, त्याचे सुप्रसन्न असावे मन. म्हणजे कसं, मन प्रसन्न पाहिजे. आणि मन प्रसन्न म्हणजे काय, महाराज किंवा आपले सद्गुरूंना सांगायचं की महाराज मी आहे त्यामध्ये समाधानी आहे. ते प्रमाण. आणि सांगतो, प्रारब्धानेच तुम्हाला धन मिळणार आहे. किती काही करा तुम्ही. प्रारब्धची वाडे धन, प्रारब्ध भरी पोट, प्रारब्धची वाडे यशसन्मान, संत तुकाराम महाराज म्हणतात. तर कृपा करून फक्त परमार्थ ही एकमेव गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रयत्नाने प्राप्त होते 100%. ज्या माणसाचा प्रयत्न नाम घेण्याचा जास्त आहे, अहो का काही काळ तुमचं लक्ष लागणार नाही माहिती आहे.
हिमालयातल्या साधूचं सुद्धा लक्ष लागत नाही. ही सत्यपरी सांगतो. मी ऋषिकेशला एका साधूनं भेटलो होतो. अगदी दाढी जटा खूप वाढलेले होते. हिंदीमध्ये बोलत होते. त्या कलकत्त्याकडचे होते. तर त्यांना म्हणलं आपका क्या अनुभव है, हिंदीमध्ये म्हणलं. तर म्हणलं आप कितने साल से है ऋषिकेश में है. तो म्हणले मैं 10-11 साल से इधर हूँ. पण आपका नाम में मन लगता है क्या. तर ते म्हणले तितकं लागत नाही, लागतं